नमस्कार. तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला बघू शकता तुम्ही इथं आपण ना छानपैकी गरम गरम धिरडे बनवून घेतलेले आहेत. आणि हे धिरडे कशाचे आहेत, चिला म्हणता याला, धिरडा म्हणतात याला. तर तुम्ही बघू शकता तर सगळे मिक्स भाज्या घेतलेल्या आहे मी. आणि हे प्रोटीन खूप चांगलं असतं, हेल्दी असतं मुलांसाठी. तर हे नक्कीच बनवा तुम्ही. तर मी इथं 2 कांदे घेतलेले आहेत, 3 टोमॅटो घेतलेले आहे, 2 शिमला मिरची घेतलेली आहे आणि इथं कोथिंबीर घेतलेली आहे. तर तुम्ही हे मुलांना बनवून दिलं ना तर मुलं आवडीने खातील. आणि कसं होतं, मुलं आता उन्हाळ्याचं म्हणजे जेवण पण कमी करतात. तर रोज मुलांना असं काहीतरी नवीन बनवून दिलं ना तर मुलं आवडीने खातात. तर बघा तुम्ही इथं मी एवढे छान बेसन पीठ घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं. आणि इथं बघा मी सर्व आपल्या पालेभाज्या आहेत त्या मी याच्यात मिक्स. तर इथं ह्यामध्ये आपण रेड चिली पावडर टाकून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही, जाडसर आहे, ही घरी बनवू शकतो आपण. आणि सहज तुम्हाला पण माहिती आहे, आपण मिरची पावडरची बनवलेली आहे ही मिरचीची. तर घरी मिरच्या असतात आपल्याकडे आणलेल्या, त्या मिरचीची बनवून घेतलेली आहे मी. आणि हे बघा इथं हळद मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. इथं जिरे टाकलेले आहे. आणि आपल्याला ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि मग याला आपल्याला मिक्स पूर्णपैकी झाल्याच्या नंतर याला आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्स करायचं आहे. जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला, म्हणजे याचा चिला छान बनला पाहिजे. तर बघा तुम्ही, एवढंच मी मस्तपैकी असं भिजून घेतलेलं आहे. आणि जास्त नाही पतलं करायचं आपल्याला, थोडं घट्टच ठेवायचं. तर बघू शकता तुम्ही, हे जास्त घट्ट वाटत होतं मला खूपच. म्हणजे आपलं ते जे धिरडा आहे ना ते निब्बर नाही बनत, असं खुसखुशीत छान बनलं ना, पतलंसं आणि कुरकुरीत, तर छान लागतं. तुम्ही बघू शकता मी इथं गॅसवरती तवा ठेवलेला होता, तवा गरम झालेला होता. आणि आपलं मिश्रण जे आहे ते मस्त तयार झालेलं होतं. तर ते मिश्रण मी तव्यावरती टाकून घेतलेलं आहे. तुम्ही छोटे मोठे तुम्हाला जशा साईजचे बनवायचे त्या साईजचे तुम्ही बनवू शकतात. आणि बघा मुलं आवडीने खातात. आणि तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात हेल्दी म्हणलं तर मुलांची आपली तब्येत असते. तर मुलांसाठी आपल्याला हे खूप प्रोटीन असते ह्यामध्ये. आणि मुलं आवडीने खातात. आणि हे आहे गावरान तूप. तर मी म्हशीचं गावरान तूप घरी बनवत असते. आपलं जे दूध आहे ना, दूध मी घरी आणून ते तूप बनवत असते. तर बघा तुम्ही, हे मी यावरती तूप टाकून घेतलेलं आहे. आणि कमी गॅस राहू द्यायचा, म्हणजे करपत नाही आणि छान होतं पण. तर तुम्ही बघू शकता हे सहजासहजी निघू शकतात. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी मी हे टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एवढं छान होतं ना, कडक होतं. तुम्ही म्हणणार पण नाहीत की हे बेसन पिठाचं बनले म्हणून. एवढं छान होतं ना, खूप छान होतं बेसन पिठाचं हे. आणि बघा खूप मस्त असतं. आणि वास तर एवढा छान येत होता ना, खूप छान वास येत होता. आणि मुलांना असं काहीतरी नवीन असलं ना तर छान आवडीने खातात बघा. आणि माझी मुलगी आहे ना, तिला सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं, पण व्हिडिओमध्ये तिला यायला लाज वाटते म्हणून ती आलेली नव्हती व्हिडिओमध्ये. तर बघा तुम्ही, छोटे मोठे सर्व खाऊ शकतात. आणि 4-5च्या नाश्त्याला पण तुम्ही करू शकता. एवढं छान आहे हे, खूप हेल्दी आहे. तर तुम्ही हे नक्कीच करा. आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी अशाच बघत राहा. तर आमच्या चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. तर बघा तुम्ही, आणि माहिती आहे का, मुलांसाठीच असतात माझे जास्तीत जास्त व्हिडिओ. कारण मुलं पालेभाज्या खात नाही, म्हणून डोळ्यांना आणि शरीराला पण खूप प्रॉब्लेम होतात. त्यासाठी आपल्याला आणि माझे मुलं जे आहेत ना, मी खूप काळजी घेतल्यामुळं देवाच्या कृपानं छान आहे. तुमचेही मुलं खूप छान राहो, असेच हेल्दी राहो, हीच मी पप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझी रेसिपी नेहमी तुम्ही बघा, आणि नेहमी अशी हेल्दी रेसिपीज टाकणार आहे मी मुलांसाठी. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा तुम्ही, मी इथं छानपैकी तयार करून घेतलेलं होतं कडक. आणि तिला दम निघत नव्हता खाऊसर, पण मग मी सॉस आणि हे दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, तर मस्तपैकी झालेलं आहे.